अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. अनेकांच्या घरी यावर्षी महालक्ष्मीची घटस्वरूपामध्ये सुंदर अशी मांडणी केली असेल. महालक्ष्मीची मनोभावे पूजा मांडली असेल. पण हे व्रत केवळ मांडणी करून किंवा पूजा करून पूर्ण होत नाही, तर त्याचे उद्यापन करण्याची देखील एक विशिष्ट अशी पद्धत आहे. हे उद्यापन कधी करायचं, चौथ्या की पाचव्या गुरुवारी, असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये सुद्धा असतील. तर आज आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर अशी उत्तरं जाणून घेणार आहोत. मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. हे व्रत केल्यामुळे घरामध्ये धन, धान्य, सुख समृद्धी वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात, अशी देखील भाविकांची श्रद्धा आहे. हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील सलग 4 किंवा 5 गुरुवार केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन हे केलं जातं. ते कसं करावं? यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आहेत आणि विशेष म्हणजे शेवटचा गुरुवार हा 18 डिसेंबर रोजी असणार आहे. या दिवशी अमावस्या सुरू होणार आहे. मग अनेकांच्या मनात प्रश्न येतो की अमावस्या असताना उद्यापन करावं की नाही. ज्योतिष सांगतात की अमावस्या असली तरी गुरुवारी महालक्ष्मी व्रत करायचं आणि उद्यापन देखील करायचं आहे. अगदी 18 डिसेंबरला अमावस्या असली तरी सुद्धा गुरुवारी व्रत करून उद्यापन केलं जाऊ शकतं. आता काही जणांना प्रश्न पडतो की काही कारणांमुळे त्यांना सर्व गुरुवार व्रत करणं शक्य नसतं. कोणाला गावी जायचं असतं, तर कोणाला इतर अडचणी असतात. अशा परिस्थितीमध्ये उद्यापन कधी करावं? तर तुम्ही 2 गुरुवार झाले की 3ऱ्या गुरुवारी उद्यापन करू शकता किंवा 3 गुरुवार झाले की 4थ्या गुरुवारी देखील व्रताचं उद्यापन करू शकता. ज्यांना अगदी शक्य नसेल आणि कलश स्थापना करण्याची खूप इच्छा असेल, अशांनी फक्त कोणत्याही एका मार्गशीर्ष गुरुवारी या व्रताची मांडणी आणि विधिवत पूजा करून उद्यापन करावं. बाकी सर्व मार्गशीर्ष गुरुवारी उपवास ठेवावा आणि नित्यपूजा अशी करावी. यामुळे देखील पूजेचं सर्व फळ प्राप्त होत असतं. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की जर तुम्ही 3ऱ्या किंवा 4थ्या गुरुवारी उद्यापन करणार असाल तर उद्यापन विधी व्यवस्थित पार पाडावा आणि त्याच्यानंतर मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास मात्र आवर्जून करावेत. उद्यापन झालं म्हणून उपवास सोडून चालणार नाही. अगदी शक्य नसेल तर देवाला प्रार्थना करून उपवास ठेवू नये. मात्र या दिवशी मांसाहार करू नये. आता 18 डिसेंबर रोजी उत्तरात्र 4:59 अमावस्या सुरू होणार आहे आणि 20 डिसेंबर रोजी सकाळी 7:12 ही अमावस्या तिथी संपणार आहे. आता 18 डिसेंबर रोजी अमावस्या असली तरी हा संपूर्ण दिवस मार्गशीर्ष महिन्यातच येत असल्यामुळे उद्यापन करण्यास काहीही हरकत नाही असं सांगितलं जातंय. कारण दिवाळीमध्ये जेव्हा आपण देवी लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा सुद्धा अमावस्याच असते ना. त्यामुळे त्यामध्ये काही शंका मनात ठेवू नका. तुम्ही संभ्रमात असाल की उद्यापन अमावस्येनंतर करावं की आधी, तर त्या दिवशी तुम्ही अमावस्या येण्याआधी उद्यापन करून रात्री उपवास सोडू शकता किंवा अमावस्येनंतर पूजा करून उद्यापन करण्यास देखील काही हरकत नाही. शेवटच्या गुरुवारी म्हणजे 4थ्या गुरुवारी अमावस्या असली तरी तो दिवस शुभ आहे असं मानून त्या दिवशी उद्यापन अवश्य करावं किंवा यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला देखील घेऊ शकता. आता मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे उद्यापन कसं करावं? तर ज्या गुरुवारी तुम्ही मार्गशीर्ष व्रताचं उद्यापन करणार असाल त्या दिवशी इतर गुरुवारप्रमाणेच पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करावी. महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी. संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवावा. संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करावं. आपल्या घरी शक्य होतील तेवढ्या कुमारी किंवा सुवासिनींना बोलवावं. त्यांची ओटी भरावी. त्यांचा मान सन्मान करावा. त्यांना हळदी कुंकू लावावं. देवी लक्ष्मीचे स्वरूप समजून त्यांची पूजा करावी. जर पुरुष हे महालक्ष्मी व्रत करत असतील तर आपल्या घरातील कुलस्त्रीकडून अशा प्रकारे सुवासिनींचा मानसन्मान तुम्ही करू शकता. तसेच त्यांना महालक्ष्मी महात्म्य या पोथीचं पुस्तक भेट द्यावं. आता महालक्ष्मीचे गुरुवार येत असतानाच मध्ये गुरुचरित्र पारायण किंवा दुसरे कुठल्याही गुरुवारचं स्वामी समर्थांचं व्रत सुद्धा तुम्ही करू शकता. 11 गुरुवार सोबत हे आलं तरी अशाच पद्धतीने हीच पूजा मांडून आपण महालक्ष्मीचं व्रत हे करावं. किंवा स्वामींच्या पूजेमध्ये किंवा गुरुचरित्राच्या पूजेमध्ये देखील लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवून फक्त पोथीची पूजा करून देखील
आपण मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करू शकता. ज्यांना मार्गशीर्ष गुरुवारची ही पूजा मार्गशीर्ष महिन्यात करायला जमणार नाही, तर वर्षभर कधीही आपण अशा प्रकारे कुठल्याही गुरुवारी संकल्पयुक्त पूजा करून अशा पद्धतीने हे व्रत करू शकता. पण यासाठी सुद्धा तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. आता उद्यापनानंतरचे विधी आणि साहित्य विसर्जन बघूया. उद्यापनाचे साहित्य हे दुसऱ्या दिवशी उचलताना आंघोळ करून पूजा करावी. कळत नकळत जर एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा करा असे म्हणत देवी महालक्ष्मीची क्षमा याचना करावी. तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी अशी मनोभावे पूजा करावी आणि प्रार्थना करावी. नंतर 3 वेळा आगमन पुनरागमन असं बोलून घटातील नारळ उचलून ठेवावा. गजरा, फुलं केसांमध्ये माळवावीत. दुर्वा किंवा घटातील नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावा. प्रथा असेल तसं प्रसाद बनवून हा नारळ तुम्ही खाऊ शकता. आपापल्या भागातील पद्धतीने या घटातील नारळाचा उपयोग करावा. सुपारी, इतर नारळ आहारामध्ये वापरता येतात. कापड गरजूंना दान करावं किंवा घरीच तुम्ही वापरू शकता. काही स्त्रिया नारळ लाल कपड्यात बांधून ठेवतात. कलशातील पाणी तुळशी वृंदावनामध्ये घालावं. हळदी कुंकू देवासाठी न वापरता स्वतःसाठी वापरावं. आता या व्रतासाठी काही विशेष नियम आहेत. अंघोळ न करता पूजा कधीही करू नये किंवा पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये. पूजा शांत मनानं करावी. दुःखी किंवा संतापलेल्या मनानं पूजा अजिबात करू नये. घाणेरडे किंवा मळकट कपडे घालून सुद्धा पूजेला बसू नये. तर अशा प्रकारे या पवित्र मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करावे. या व्रताने तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर नक्कीच नांदेल. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल अशी मला खात्री आहे. आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.